घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत जे आपण भातासाठी वापरतो ते, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि साधारण 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला आता एका कुकरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला या करून घ्यायच्या आहेत. आपण ज्या पद्धतीने आपली आमटीची डाळ शिजवतो त्याच पद्धतीने असं छान शिजवून घ्यायचं आहे. आपली डाळ आता शिजून झालेली आहे आणि छान एकजीव झालेली आहे. तर आता पुढे या डाळ मेथ्यांना आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे, मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. जिरं मोहरी छान परतली की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे आहे आणि लसूणही छान परतून घ्यायचं आहे. लसूण परतून झाला की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता छान परतला की हिंग टाकायचा आहे आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा हा छान परतून झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळद टाकून सुद्धा छान परतायची आहे. हळद ही कमी प्रमाणात टाकायची कारण आपण डाळीमध्ये सुद्धा टाकलेली आहे. आता हळद छान परतून झाले की यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. साधारण 2 चमचे लाल तिखट इथे टाकलेले आहे आणि तीही छान तेलावर परतून घ्यायचं आहे. आता तिखट छान परतून झालं की आपली जी शिजलेली डाळ आहे ती आपल्याला डायरेक्ट या कढईमध्ये आपल्याला ओतायची आहे आणि ती छान ढवळून घ्यायची आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी सुद्धा ऍड करायचं आहे. आमटीपेक्षा घट्ट असं याचं टेक्स्चर आपल्याला तयार करायचं आहे. तर यासाठी अंदाजे पाणी आपण ओतायचं आहे. आता यामध्ये आपण कोकम टाकायचे आहेत आंबटपणासाठी. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गुळाचा खडा टाकायचा आहे आणि छान शिजवून द्यायचं आहे. आता या डाळ मेथीला छानसा घट्टपणा आला की यामध्ये आपल्याला ओलं खोबरं टाकायचं आहे. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. कोथिंबीर टाकायची आहे आणि छान गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करायची आहे. तयार आहे आपली डाळ मेथी. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.